सेवक मंडळाचे आम्ही आभार. बाळूकुंडू देसाई नारेवाडी यांच्याकडून 101 रुपयाची देणगी हा प्राप्त झालेले. मेहरे यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. या ठिकाणी तालाच्या मॅडमच्या पावती द्यायची आहे. सेवक मंडळाचे होते आम्ही त्यांचे आभार. या साकारणाच्या मामाचा गार आणि बाजूकच बघा मस्त मातीचा गार. कसा वाटतं सांगा. कसा वाटला सांगा. एकदम गाववाला फिलिंग आहे ना. लिंगडीची बघा कितकी झाडं आहोत आणि आमच्याकडे या गावाचा ना औषधा गावाचा ना फोटो यूट्यूबला टाकूच्या. हा दीडशेला दोन अरे बाबू पाणी वापरत नाही. कसं होतो भाऊ तू. हो 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 चष्माला बाय बघा किती जुनी आहे ती. काळ्या दगडांची काळ्या गुण्यांची दोन राट पडांगले जास्त खोल ना. सन 1997 रोजी बांधलेली चौकट बाय नाही. मोटर लायला आहे मग पिऊचे नाही वाटतंय. घाण नव्हतं असं पाणी ह्या राट लायल्यानंतर चालू असतं होतं ना. कसं जुना बांधकाम हा बघा. जुना काय काय बघू का. नमस्कार मित्रांनो, कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ॲक्च्युली मी कोकणात नाही आहे पण घाटमाथ्यावर आहे. तिराळी नगरामध्ये कोदाळी म्हणून गाव असं आणि त्या ठिकाणी मी शिगम्या गेलं आहे. खास घोडेमोडणी उत्सव आणि नामान बघू गेलं आहे. नामान घेऊ गेलं आहे. तर आता मी इकडे देवळाच्या सुरुवातीचं बघितलं तुम्ही एक प्रकारची यात्राच असा. यात्रा भरपूर गर्दी असता आणि बघितलं तुम्ही एकंदरीत तिकडचं परिसर. आता आम्ही जरा इकडे ह्या बाजूक धरण बघूक जातो आणि इकडे तुम्ही आता बघितल्यात 2 बावडे बघले जुने एकदम जुने. एक ही चौकोनी आकाराची आणि ती गोल तशी. चल भियात आहे का हे आता पोरगे किना तरी उतारले असते खालती ना. ह्या बघा मित्रांनो धरण खालती उतारले ती ना. आता आम्ही इथून खालती बाजू जरा उतरान बघूया आणि बरं आमगो ताप भिंत ती बदीची. संध्याकाळचे 3:45 झाले पण हिवाऱ्या पण ही निर्भराचं अजिबात असर आहे ना शरीरावर. नाहीतर आमच्याकडे इतक्यात होलपान आला तर होलपान मस्त थंडगार गाव. इकडचा परिसर दाखवते त्यांना. समुद्र नव्हतो नाही ती समुद्र खालती कडे असतो तर कडे उद्या तो पाय नाही लागायचो पाय बुकता मला वाटलं ना जुन्या गावा गेल्यासारख्या वाटतं. वाटे असतात ना
असेच वाटे होते ऐनोड्याच्या तेव्हा वरती ह्याच्यात बोरियात असं जाताना, डोंगर कसं वाटलं हेवाळ्यात जाताना, काय रे कुपेतरात जाताना, असं डोंगर कसं जातं तसं आलं ना काय बी मुरगाडा ना बघून घाल. कधी ना उतराचा व होय आताच खडे काय माहिती. औषध घनदाट जंगल आणि आम्ही आता वाढ इसरलेला असो. पाण्याचा आवाज येता. रुमड असतले घे म्हणा नाड्या. रुमडाचा खूप वॉटर घेतले हे बघ हे असली आमच्याकडे झाडा गावतात बघू. ही वेगळी झाड ना. याक झाड ओळखीचा गावात ना. बरं वाटतं हडे थंड वातावरण रात्रीचं ना खूप बरं वाटतं रात्रीचा. आता आता बघ इतक्यात निवार लागतं पण अजिबात गरम जाता आलाय बघ. अजिबात नाही करून जाणार. बघा मित्रांनो धरणाचा परिसर आणि आम्ही आता पूर्ण धरण क्षेत्रात पावसात बहुतेक ह्या पूर्ण भरलेला असताला. आणि त्या बाजू अशी गेटी आहोत. 1 2 गेटी आहोत 2. पहिल्यांदाच असा फिराक गावला धरण क्षेत्रात. पूर्ण या पाण्याखाली असतो एरिया असतो बघा हेपर्यंत. आता जनावरांनी सकला कुठल्या काही कुत्र्याने नाही मोठी जनावरं असतात. म्हणजे इकडे जनावरांचा पण वावर हा. आणि या इकडे बघू शकता आजूबाजूचा परिसर भारी वाटतं. भारी भारी. आता वेळ आमच्याकडे कमी आहे आणि घोडे म्हणणी आहे त्याला गाण. आता आम्ही हयसून पटापट जातो. फक्त बघूचा होता खैसर राहता कारण कधी येऊ ना या साईडीन इतके वेळा येईल. चला आता तुमका मंदिराकडे भेटतंय. ती तडे सुनबते ह्या जास्त मोठा आहे आता. आमच्या पाणी येत होतं ह्या केदो हम आव ना ह्या बघ ना झाड बघ केदा. धाप लागली धाप. माऊली मंदिराची नाही पाठीमागची बाजू हा. आणि बांधकाम नाही अजून ह्या पण काळ्या दगडाचाच हा बांधकाम केला ग. एका चिरो वापराक नाही अजिबात. आणि खिडकी वगैरे बघा कशा जुन्या पद्धतीच्या. आणि वरती काळा सतो आपण नंतर संध्याकाळच्या वेळात आतमध्ये आतलो तर कारण आता गर्दी खूप आहे.
मित्रांनो हे बघा कोदाळी माऊलीची होळी, या गावची होळी कोदाळची. आणि नाल वगैरे बघा किती बांधलेले आणि किती भाविक भक्तगण जमले बघा. आता थोड्या वेळातच घोडेमोडणी सुरुवात जातली. एकंदरीत ती ना एक प्रकारची जत्राच भरता आणि ह्या जत्रेत ना एक काळजी घेऊची असा, प्रत्येकाने एक काळजी घेऊची असा. सोन्याचे दागिने घालून तसं सांभाळून राहा, कारण गर्दी खूप असता, जर चोरी वगैरे जायची शक्यता असता. त्यामुळे तो एक जरा प्रकार तुम्ही टाळा. दागिने वगैरे महिला मंडळ जास्त करून. आता ना होळीकडे भरपूर गर्दी जातली, जागा आडावंट येते, तर काहीतरी प्रॉपर शूट घेऊ गावात. मावशीने खंय गेली ती आता काही गावातच करते.
ड्रोन आता ड्रोन. जरा वाट्या घोडेमोडणी झाली आणि पब्लिक बघा काय अजून आहे. तळेना पालखी हा पालखी थोड्या वेळात जाते मंदिरात बघा. ह्यासाठी अजूनही गर्दी दुकानांसाठी खरेदी आम्ही मगाशी हेसर घेतलं 150 रुपये 2 टी-शर्ट. आम्ही थोडीशी विश्रांती घेतो, चाय बी पितो आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही परत येतो देवळाकडे. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6 वाजले आणि अजून गर्दी बघा. आणि आता अजून ह्याच्यापेक्षा गर्दी जातली. लाइटिंग बिटिंग भारी असतली. फक्त 100 रुपयात खरेदी करा. कोल्हापुरी ऑक्सिडाइजिंग कोल्हापुरी ऑक्सिडाइज हात कोल्हापुरी ऑक्सिडाइजिंग.
मित्रांनो रात्रीचे 8:15 वाजले आणि बघा गोटी भरसाठी गर्दी किती आहे आतमध्ये पण आणि बाहेर पण. इमिटेशन ज्वेलरी श्रद्धा इमिटेशन ज्वेलरी महिला पसंत पडतील आणि इमिटेशन ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी स्टॉलवरील इमिटेशन ज्वेलरीचे अनेक प्रकार विविध आकार. प्रति ಒಂದು ಬ್ಯಾಗ್ एक बॉल. स्वागतम